बाबत आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महायुतीमधल्या विधान परिषद निवडणुकीच्या जागांसंदर्भातल्या तिढ्याची. निवडणूक कोणतीही असो, महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्ली वारी हे समीकरण पक्क झालंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद 17 जागांकरता निवडणूक होतीये. नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या 3 जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत आज जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीने 3 जागांची मागणी केली असून शिवसेनेलाही अधिकची जागा हवी आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवर तोडगा हा मुंबईतच निघेल असं स्पष्ट केलंय. चर्चा सुरू आहे. आपल्या पक्षाची भूमिका काय? माझी भूमिका येते की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल. आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल. जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात पूर्ण होईल आणि महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल. आमचं जवळपास अग्रीमेंट झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि एनसीपीने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे. त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही. कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचा आहे. टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतो. 2च जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू. सर, दिल्लीत बैठक होणार आहे. दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही. याची बैठक मुंबईतच होईल. मुंबईतच विषय सोडून टाकू. तर जागा वाटपाचा तेढा मुंबईत सुटेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं असलं तरी दिल्ली